शासन मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करताना SEBC प्रवर्ग वगळल्यामुळं मराठा समाजावर अन्याय होतोय. त्यामुळं मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. या मुद्द्यावरून अनेक ठिकाणी आंदोलनं करत SEBC प्रवर्गाचा समावेश करण्याची मागणी होतीये. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन सादर केले. शासन मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षण प्राप्त अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली आहे. मात्र मराठा समाजाचा SEBC प्रवर्गामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. ही बाब आर्थिक दुर्बल मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलंय. राज्य शासनानं SEBC प्रवर्गाचा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेमध्ये तातडीनं समावेश करावा, अन्यथा मराठा समाज गप्प बसणार नाही. प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्या अडवून जाब विचारणार असून आंदोलनाची जबाबदारी शासनाची राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, चंद्रकांत पाटील, रुपेश पाटील, राहुल इंगवले, शशिकांत पाटील, शाहीर दिलीप सावंत, उत्तम जाधव, सुनीता पाटील, संयोगिता देसाई, सुवर्णा मिठारी, अवधूत पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाचे प्रमुख उपस्थित होते.